संतोष देशमुखांचं प्रकरण उलटं फिरलं. आरोपींची शिक्षा रद्द. कारण की मास्टरमाइंड असलेले वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांनी एक मोठा डाव टाकलाय. याबद्दल वकील काय म्हणाले ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय घडलं? लोकांना आशा होती यावेळेस सर्व आरोपींना शिक्षा होईल. सर्वजण आनंदात होते. पण कोर्टामध्ये असा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळं सर्वांनाच धक्का बसलाय. संतोष देशमुख प्रकरणातील सरकारी वकिलांनी त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. वकील काय म्हणाले त्या अगोदर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. कोर्टात काय घडलं? मागच्या आठवड्यामध्ये 3 दिवस सलग सुनावणी झाली. कोर्टामध्ये 6 तास 7 तास सुनावणी पार पडली. त्यामध्ये सरकारी पक्षाच्या वकिलांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळीस जे व्हिडिओ शूट करण्यात आले होते ते कोर्टामध्ये सादर केले. सर्व आरोपींचे CDR कोर्टामध्ये सादर केले. या सर्व पुराव्यावरून आरोपींना शिक्षा देण्याची वेळ आली होती. पण वाल्मिक कराडने मध्येच गेम केला. ज्या दिवशी सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात येणार होती त्या दिवशी जामीन अर्ज दाखल केला, जेणेकरून कोर्टाची तारीख पुढे ढकलण्यात यावी. पुन्हा एकदा मग वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती सुनावणी झाली. त्यामध्ये उच्च न्यायालयाने वाल्मिक कराडच्या जामीनसाठी स्पष्ट नकार दिले आणि आता आरोपींना शिक्षा होणारच. तेव्हा सुदर्शन घुलेने दुसरा डाव टाकला. कोर्टामध्ये सुदर्शन घुलेचं नाव घेण्यात आलं. त्याला कोर्टामध्ये सादर करायचं होतं. पण कोर्टामध्ये आणण्या अगोदरच सुदर्शन घुले हा कोर्टाच्या बाहेरच चक्कर येऊन खाली पडला. यामध्ये आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड किंवा इतर आरोपी असो, या सर्वांनी डाव असा टाकलाय सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या केसमधून हटवण्यात यावं, कारण की ते एका सरकारी पक्षाशी निगडीत आहेत. त्यामुळे या केसवरती एकतर्फी निकाल लावला जातोय. त्याबद्दल सर्व आरोपींनी उज्ज्वल निकम यांच्या विरोधामध्ये एक अर्ज देखील दाखल केलाय. त्यामध्ये आरोपींनी म्हटलं आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना संतोष देशमुख केसमधून हटवण्यात यावं. त्या जागेवर दुसरे सरकारी वकील घ्यावे, जे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसावे. आता याच्यावरती सरकारी वकील काय म्हणाले, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले, चला सविस्तर आपण पाहू. त्या अर्थानं मी हे प्रामुख्यानं बोललेलं आज ही गोष्ट की हे जे सगळं चाललंय हे काव्यात्मक आहे. हा न्याय जो आहे तो काव्यात्मक आहे. 1999ला MCOC ऍक्ट आला. त्याच्यानंतर माझ्या एका निष्पाप भावाला ज्या लोकांनी त्याच्यातला मुख्य आरोपी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती दिवशी 14 जानेवारी दिवशी याच्यातल्या मुख्य आरोपीला मकोका लागला. ज्यांनी हे सगळा मकोका लावण्यासाठीचा कायदा आणला, पारित केला, त्याच्यामध्ये जे काही त्याचं योगदान होतं असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती दिवशी ही सगळी आर्ग्युमेंट होती. त्या दिवशी पूर्णत्वपणे ही आर्ग्युमेंट झाली. पुढच्या 2 दिवसात परत अजून हे सगळा युक्तिवाद चालला आणि आज महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला एवढा मोठा आघात झालेला असताना सुद्धा आम्ही न्यायव्यवस्थेवर, मुख्यमंत्री साहेबांवर, CID SITवर आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये न्यायाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येक घटकावर विश्वास ठेवून जे काय आज झालेलं आहे ते खऱ्या अर्थानं की विश्वास ठेवलेला आहे आणि खऱ्या अर्थानं न्याय मिळण्यास या आजच्या दिवसानं सुरुवात झालेली आहे. मुंडे कोकाटेंवरती आज आरोप झाले, त्यांचं मंत्रिपद जाते आणि त्यासाठी आता तुमचे आरोप ज्या वाल्मिक कराडवर होते त्यांचे जवळचे धनंजय मुंडे त्यांचे मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते. मी आजच त्या गोष्टीवर बोलत नाही, पण जर असं काही व्हायचा म्हणजे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर 100 वाल्मिक कराड, 1000 त्याच्या टोळ्या आणि शेकडो महिला लवकरच सुरुवात होईल. शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काही पद्धतीनं करायचा आहे ते करावा. यावर मी अधिकृत माहिती आल्यानंतर सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की ही टोळी कशी या राजे आश्रयाखाली होती, राजकीय आश्रय कसा घेत होती आणि हे निष्पाप लोकांना कसं होती. आत्ता एवढंच मी अपेक्षित ठेवतो बोलणं. त्यानंतर ज्यावेळेस अधिकृत काही मला बातमी भेटेल त्यावेळेस मी हे सगळं पुराव्यानिशी तुम्हाला देईन. बिल्डिंग लावतात, दिल्लीमध्ये गेलेत आणि अमित शहाना पण भेटतात. 100% दबाव येऊ शकतो असं मी आज पत्र देखील माननीय उच्च न्यायालयामध्ये दिलेलं आहे. जे काही प्रकार घडले आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत आणि काय घडतील याच्यानंतर पण ते पण सगळं मी मेन्शन करून दिलेलं आहे. आणि अधिकृत अशी काही माहिती आली तर मी नक्की 100% पुराव्यानिशी तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना पोच करेन. तुम्ही राज्यव्यापी बैठक घेणार काय? आम्ही त्याबद्दल जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांना विचारात घेऊन किंवा गावकरी सगळे ठरवतील त्या अनुषंगाने मी त्याची पण माहिती तुम्हाला लवकरात लवकर देईल. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंबीय भावनिक झाल्याचे दिसून आलं, काय सांगा?
जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूर्ण कुटुंब भावनिक झाल्याचं दिसून येतं. नाही, ही घटनाच एवढी क्रूर आहे की हे क्रूरकर्मी लोक आणि त्यांचे समर्थक यांच्यासाठीच ही गोष्ट म्हणजे काही मायने ठेवत नाही. नाहीतर समाजातल्या प्रत्येक घटकाला या गोष्टीची म्हणजे एवढी चीड आलेली आहे की एवढी ही फक्त नाही केली तर त्यांनी जे त्यांची काय गुंडगिरी होती, गुन्हेगारी वृत्ती होती, ती गुन्हेगारी वृत्ती की आमच्या कुणी आडवं येईल आम्हाला खंडणी मागताना किंवा काही चुकीचे काम करताना तर त्याला आम्ही अशी शिक्षा देऊ असा त्यांना एक अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष असा त्यांना म्हणजे संदेश द्यायचा होता समाजाला, म्हणून हे केलं. तर यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये की सरकारी जे वकील साहेब आहेत तिथले गिराशे साहेब, त्याच्यानंतर फिर्यादीकडून जे वकील आहेत आमचे धनंजय पाटील साहेब, आणि विशेष करून काल तब्येत बरी नसताना देखील एकदम चांगल्या पद्धतीनं नितीन गवारी पाटील यांनी हे सगळा युक्तिवाद केला. या सर्वांचे देशमुख कुटुंबियाकडून आपल्या सगळ्यांकडून म्हणजे मी आभार व्यक्त करतो आणि CM साहेबांवर किंवा सगळ्या ज्या या सिस्टीमवर आम्ही जे यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचे देखील आभार मानतो. बरं, एक प्रकारे म्हणजे जामीन दिला नाही म्हणजे कोर्टाने एक प्रकारे असं मान्य केलंय की वाल्मीकरांचा सहभाग आहे. आता पूर्ण ज्यावेळेस ऑर्डर येईल कोर्टाची त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन होतील, कारण आता मी बोलणं म्हणजे अजून लिगल ऑर्डर बाकी आहे, अजून आल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला कळतील. काल ॲडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख याच्या वतीने युक्तिवाद केलेला होता. आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये फेटाळलेला आहे. कुठल्या कुठल्या बेसवर म्हणजे ओव्हरऑल हा जो अर्ज होता तो मूळ कधी केला गेला होता, कुणाच्या वतीने केला गेला होता आणि सगळ्यात बाजूला म्हणजे तुम्ही एकटे सांगताय हा जो अर्ज आहे हा मुळात जो एक तक्रारदार आहे शिवराज देशमुख म्हणून यांच्या वतीने अर्ज केलेला होता. त्यांच्या वतीने ॲडव्होकेट नितीन गवारे पाटील यांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे. आता याची जी जामीन रद्द करण्याची जी सविस्तर कारणं आहेत ती न्यायालयाच्या निकालपत्रामध्ये पुढे येतीलच. हे सर्व सविस्तर न्यायालयाच्या निकालामध्ये येईल. सध्या कोर्टामध्ये फक्त ओपन कोर्टामध्ये फेटाळण्याबाबत कोर्टाने सांगितलेलं आहे. यापूर्वी कुठे कुठे अर्ज फेटाळलाय ना, आता पुढची प्रक्रिया काय आहे त्याविषयी सविस्तर आता न्यायालयाच्या निकालपत्रकामध्येच सविस्तर उत्तर येईल. मागच्या 5 ते 6 दिवसापासून या मान्य उच्च न्यायालयामध्ये संतोष देशमुख प्रकरणामधील आरोपी वाल्मी कराड यांच्या जामिनावर सुनावणी चालू होती. गेली 3-4 दिवसापासून दोन्ही बाजूनी विविध मुद्द्यावर कायद्याच्या आणि फॅक्ट्सवर वेगवेगळ्या मुद्द्यावर युक्तिवाद झाला. तो कोर्टाने दोन्ही बाजूंचा ऐकून घेतला. काल दोघांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज त्यांच्या वकिलांच्या युक्तिवादासाठी आज सुनावणी ठेवली होती. तर त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे उपस्थित केले परत एकदा की CDR रेकॉर्ड अवेलेबल नाही आहेत, त्यात डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट वाल्मी कराडची या गुन्ह्यामध्ये नाही आहे. या अशा 2-3 मुद्द्यावर त्यांनी युक्तिवाद केला. तो युक्तिवाद मान्य उच्च न्यायालयाने ऐकून घेतला पण तो फेटाळला आणि तुम्हाला जामीन अर्ज फेटाळला म्हणून सांगितलं. तुम्हाला आदेश हवाय की तो विड्रॉ करताय म्हणून त्यांनी एकदा त्यांच्या पक्षकारांकडून इन्स्ट्रक्शन घेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी न्यायालयाला सांगितलं की आम्हाला आदेश हवाय म्हणून जामीन अर्ज फेटाळण्याचा. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळलाय परंतु सविस्तर कारणे ते नंतर आदेश पारित करतील. त्याचे न्यायालयाने काही अजून तरी नाही, कारण रिझन ऑर्डर अजून आलेली नाहीये. त्यामुळे अजून कोर्टाने त्यावर अशी काही टिप्पणी केलेली नाहीये. ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर कळेल. गेल्या वेळेस जे निशाणी 100 जे होतं आम्ही जास्तीचा पुरावा जो दिलेला आहे त्याच्यावर मी नागपूर खंडपीठाचा एक निकाल कोर्टामध्ये दाखल केला की जास्तीचा पुरावा देताना आम्हाला काही न्यायालयाची परवानगी घेण्याची गरज नाही. हा एक निकाल मी दिला. त्यानंतर पुन्हा जो प्रत्यक्ष घटनेचा जो व्हिडिओ होता त्याचा पेनड्राईव्ह आम्ही आरोपीला दिले. पण आरोपीच्या वकिलांनी वेळ काढू करण्याचा प्रयत्न केला की त्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे हे आम्हाला बघायचं आहे. त्याला उत्तरे आम्ही असं दिलं की त्या पेनड्राईव्हमध्ये काही चित्रपट दिलेलं नाही. आम्ही तो पेनड्राईव्ह घटनेचा आहे त्याची कॉपी त्यांना आम्ही दिलेली आहे. दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की जो लॅपटॉपची त्यांना परत पाहिजे, परंतु तो लॅपटॉप आम्ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवलेला आहे. तो तिथून तपासून आल्यानंतर त्याचा सगळा तो ॲनालिसिसचा रिपोर्ट आम्ही कोर्टात दाखल करू. सरकार पक्षाच्या कस्टडीमध्ये नाहीत त्या मागण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळं आज कोर्टाने सगळं विवेचन ऐकून 23 तारीख चार्ज फ्रेमसाठी ठेवलेली आहे.
याच्यामध्ये उज्ज्वल निकम यांना बाजूला करावा अशी मागणी देखील आरोपींनी केली होती आणि तसा अर्ज देखील दिला. हा तर तो ते या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातली ती बाब नाही. संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपी वाचण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी नवीन नवीन डाव टाकतायत. कधी कोण आजारी पडतंय, कधी कोण जामीनसाठी अर्ज करतंय, तर कधी कोण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी करतंय. मुळात जर पाहिलं, जेव्हा हे प्रकरण घडलं होतं त्यानंतर पोलिसांनी जो काही तपास केला होता त्यामध्ये सर्व पुरावे मिळालेत. वाल्मिक कराड कोणाकोणाला भेटला, कधी भेटला, त्याचे सर्व CCTV फुटेज सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. याशिवाय CDR देखील तपासण्यात आला होता. त्याचा सर्व रेकॉर्ड पोलिसांकडे आहे. कोर्टामध्ये याचं देखील बोलणं झालं. ज्या दिवशी संतोष देशमुख यांना मारहाण करत होते त्या दिवशी सुदर्शन गुले, विष्णू साठे, वाल्मिक कराड हे तिघही एकाच वेळी ऑनलाईन फोनवरती बोलत होते. एवढे सर्व पुरावे असताना देखील कोर्टाची तारीखवरती तारीख दिली जाते आणि आरोपी आपले जामीन अर्ज करत राहतात. या सर्व आरोपींना शिक्षा कधी होणार हा प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील प्रश्न आहे.